2006 मध्ये जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मदत मिळाली, आम्ही आता 2026 मध्ये तुमच्याकडे नुकसान भरपाई मागतोय. तुम्ही आम्हाला एनडीआरएफच्या नॉर्म खाली नेमकी ती पर हेक्टरी किती मदत करणार ते जाहीर करा. आणि मागणी कितीची आहे? जवळपास 50,000 ते 1,00,000 पर हेक्टरीची. एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो अध्यक्ष महोदय? 22,500. यांचं काय होणार आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये? माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, एक तर ही रक्कम ही 50,000 हेक्टरी किमान व्हावी किंवा लाखभर हेक्टर केलं तर तुमचं अभिनंदन, अख्ख्या कोकणामध्ये तुमचं अभिनंदन करू. आणि त्या कृषी विद्यापीठाला एकदा त्या कृषी विद्यापीठाचं काहीतरी बंदोबस्त करा अध्यक्ष महोदय. या आता ती कृषी विद्यापीठ बंद करा किंवा त्यांचं फंडिंग बंद करा. सगळे खोटे अहवाल देत आहेत ते, एकही शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही. ती नेमकी कृषी विद्यापीठ करते काय? एकदा त्याच्यावर व्हाईट पेपर काढा अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. आणि शेवटचा मुद्दा असा, साहेब सभागृहाला ही खोटी इन्फॉर्मेशन येता कामा नये. ह्याच्यासाठी आपण आपल्या इंटर डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जी काही कारवाई करायची ती करा, त्यांना निर्देश द्या. ही कुठली माहिती आपण सभागृहामध्ये देताय? त्यांच्यावर कारवाई आपण करणार आहात का? आणि हे जे काय आमचे पैसे आहेत हे आपण कधी देणार आहात हे एकदा जाहीर करा. आणि प्रति हेक्टरी आपण किती देणार आहात? बातमी म्हणजे थोडक्यात.